नमस्कार. आज आपण गणित अध्ययन अध्यापन शास्त्र या विषयातील घटक क्रमांक 5 मूल्यमापन यामधील घटक चाचणी हा भाग पाहणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घटक चाचणीची निर्मिती कशी करायची हा भाग पाहणार आहे. तर घटक चाचणी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. आज आपण घटक चाचणीची निर्मिती कशी करायची आहे हा भाग पाहूया. तर गणित विषयासाठी इयत्ता 5वी साठी क्षेत्रफळ या घटकावर आधारित 25 गुणांची आपण घटक चाचणी तयार करणार आहे. त्यासाठी आपण वेळ 1 तास दिलेला आहे. आता घटक चाचणी तयार करताना या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की उपघटकानुसार गुणविभागणी आराखडा तयार करायचा आहे, प्रश्न प्रकारानुसार गुणविभागणी आराखडा तयार करायचा आहे आणि उद्दिष्टानुसार गुणविभागणी आराखडा तयार करायचा आहे. आणि या तीनही आराखड्यांचं एकत्रीकरण हे संविधान तक्त्यामध्ये आपल्याला तयार करायचं आहे. तर बघा स्क्रीनवर आपल्याला उपघटकानुसार गुणविभागणी आराखडा कसा तयार करायचा हे दिलेलं आहे. आता क्षेत्रफळ या घटकामध्ये जे उपघटक आहेत ते उपघटक आपल्याला या ठिकाणी या कॉलम मध्ये मांडायचे आहेत. आता प्रत्येक वेळी उपघटक दिलेलेच असतील असं नाही, तर त्यामधला प्रत्येक वेगळा उपघटक तुम्हाला वेगळा करता आला पाहिजे आणि त्यानुसार या ठिकाणी उपघटकाचं नाव लिहायचं. तर पहिला आपला उपघटक आहे की आयताचे घटक. त्याला आपण 2 गुण दिलेले आहेत. म्हणजे 25 गुणांपैकी 2 गुणांचे प्रश्न आपण आयताचे घटक यावर विचारणार आहे. म्हणजेच 8% एवढे गुण आपण त्याला दिलेले आहे. त्यानंतर चौरसाचे क्षेत्रफळ. त्याला आपण 2 गुण दिलेले आहेत. म्हणजे 2 गुणांचे प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये चौरसाचे क्षेत्रफळ यावर आधारित असणार आहे. म्हणजेच 8% गुण आहेत. तिसरा उपघटक आहे आयताच्या क्षेत्रफळावरील शाब्दिक उदाहरणे. त्याला आपण एकूण 8 गुण दिलेले आहेत. म्हणजेच 8 गुणांचे प्रश्न आपण त्यावर आधारित विचारणार आहे. म्हणजेच ते 32% झालेत. त्यानंतरचा उपघटक आहे चौरसाच्या क्षेत्रफळावरील शाब्दिक उदाहरणे. त्याला आपण 7 गुण दिलेले आहेत. म्हणजेच 28% एवढे गुण आपण त्याला प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेले आहेत. आणि शेवटचा उपघटक आहे आयताची एक बाजू आणि क्षेत्रफळ दिले असता दुसरी बाजू काढणे. याला एकूण 6 गुण दिलेले आहेत आणि 6 गुण म्हणजेच 24% एवढं गुणदान आपण त्याला प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेलं आहे. मग उपघटकानुसार गुणविभागणी कशी आहे ही या तक्त्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे. 25 गुणांची आपण चाचणी काढणार आहे आणि या 25 गुणांचं बायफर्केशन प्रत्येक उपघटकानुसार कसं असणार आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे. आता आपण उद्दिष्टानुसार गुणविभागणी कशी असेल ते पाहूया. तर ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य हे 4 उद्दिष्ट आहेत आणि त्यानुसार आपण चाचणीमध्ये किती गुण देणार आहे ते या ठिकाणी मांडलेलं आहे. तर ज्ञान या उद्दिष्टावर आधारित 2 गुणांचे प्रश्न विचारणार आहे. म्हणजेच 8% गुण दिलेले आहेत. आकलन या उद्दिष्टावर आधारित 6 गुणांचे प्रश्न विचारणार आहे. म्हणजे 24% आहेत. उपयोजन या उद्दिष्टावर आधारित 11 गुणांचे प्रश्न विचारणार आहे. म्हणजे 44% गुण या ठिकाणी दिलेले आहेत. आणि कौशल्य या उद्दिष्टावर आधारित 6 गुणांचे प्रश्न आपण विचारणार आहे. म्हणजेच 24% गुणदान या ठिकाणी आपण केलेला आहे. तर अशा पद्धतीने उद्दिष्टानुसार गुणविभागणी आराखडा हा या ठिकाणी दिलेला आहे. आता हा गुणदान जो उद्दिष्टानुसार आपण तयार केलेला आहे हे खूप असं वॉटर टाईट कंपार्टमेंट नाही की 2च गुणांचा ज्ञानात्मक प्रश्न विचारले जातील किंवा 6च गुणांचे आकलनात्मक प्रश्न विचारले जातील. तर साधारण हे ढोबळ अंदाज आपण दिलेला आहे. यामध्ये +- 1 मार्क्स होऊ शकतो. तसंच उपघटकानुसार गुणविभागणी आराखड्यामध्ये सुद्धा फक्त 2च गुणांचा आयताच्या घटकावर विचारलं गेलं पाहिजे असं नाही. तर जे शिक्षक किंवा जे कोणी प्रश्नपत्रिका काढतील त्यांच्या मतानुसार 1-2 मार्क्स इकडे तिकडे होऊ शकतात. परंतु प्रत्येक उपघटकावर प्रश्न विचारणं आवश्यक आहे. म्हणजे असं होता कामा नये
की एखाद्या उपघटकावर प्रश्नच विचारला नाही, 0 गुणांचे प्रश्न विचारले, म्हणजे प्रश्नच विचारला नाही आणि एखाद्याच उपघटकावर खूप जास्त गुणांचे प्रश्न विचारले, म्हणजे 15 गुणांचे प्रश्न एकाच उपघटकावर विचारले, असं होता कामा नये. तसंच उद्दिष्टामध्ये सुद्धा असणार आहे, की 10 गुणांचे प्रश्न ज्ञानात्मकच विचारले आणि कौशल्य ह्या उद्दिष्टावर प्रश्नच विचारला गेला नाही किंवा उपयोजन ह्या उद्दिष्टावर प्रश्नच विचारला गेला नाही, असं होता कामा नये. असं जर झालं तर याचा अर्थ असा होईल, की ज्ञानात्मक उद्दिष्टावर आधारित जर जास्त गुणांचे प्रश्न असले, तर ती प्रश्नपत्रिका अतिशय सोपी तयार होईल आणि कुठल्याच विद्यार्थ्याचं नीट मूल्यमापन करता येणार नाही. किंवा जर उलट झालं, की उपयोजनात्मक ह्या उद्दिष्टावर आधारित 15 गुणांचे प्रश्न विचारले गेले, तर ती प्रश्नपत्रिका ही खूप जास्त कठीण होईल. त्याची काठिण्य पातळी ही जास्त राहील. मग अशी सुद्धा चाचणी काही उपयोगाची नाही, कारण त्यामधून सुद्धा सर्व विद्यार्थ्यांचं योग्य पद्धतीने मूल्यमापन केल्या जाणार नाही. त्यामुळे चाचणी कशी असली पाहिजे, तर चाचणी ही मध्यम स्वरूपाची असली पाहिजे. मध्यम स्वरूपाची काठिण्य पातळी असणारी चाचणी तुम्ही नेहमी काढणं गरजेचं आहे, की जी चाचणी ही वर्गातल्या हुशार विद्यार्थ्यांना सुद्धा सोडवता येईल आणि वर्गामध्ये जे कमी बुद्धिमत्ता असणारे विद्यार्थी आहेत, त्यांना सुद्धा ती चाचणी काही प्रमाणात सोडवता येईल. त्यानंतरचा आराखडा आहे प्रश्न प्रकारानुसार गुण विभागणी आराखडा. यामध्ये आपण 3 प्रकारचे प्रश्न घेतलेले आहेत. वस्तुनिष्ठ प्रश्न, लघुत्तरी प्रश्न आणि निबंध वजा प्रश्न. वस्तुनिष्ठ प्रश्नांना आपण व म्हटलेलं आहे संविधान तक्त्यामध्ये लिहिताना. त्यानंतर लघुत्तरी प्रश्नांना ल म्हटलेलं आहे आणि निबंध वजा प्रश्नांना आपण नि म्हटलेलं आहे. तर वस्तुनिष्ठ प्रश्न हे 25 गुणांच्या चाचणीमध्ये 4 गुणांचे असणं गरजेचे आहेत. म्हणजेच त्याला शेकडा 16 गुण दिलेले आहेत आपण. त्यानंतर लघुत्तरी प्रश्न हे 15 गुणांचे असतील, म्हणजेच 60% गुण दिलेले आहेत आणि निबंध वजा प्रश्न हे 6 गुणांचे असतील, म्हणजेच चाचणीमध्ये त्याचं शेकडा प्रमाण हे 24 आहे. आता या ठिकाणी सुद्धा 4च गुणांचे वस्तुनिष्ठ प्रश्न विचारणं गरजेचं आहे का? तर नक्की नाही. प्लस मायनस 1 मार्क्स इकडे तिकडे होऊ शकतो. परंतु असं होता कामा नये, की 15 गुणांचे फक्त वस्तुनिष्ठच प्रश्न विचारले आणि निबंध वजा प्रश्न विचारलेच गेले नाहीत. असं होता कामा नये. अर्थात चाचणीच्या स्वरूपानुसार घटकाच्या स्वरूपानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न किंवा निबंध वजा प्रश्न यामध्ये फ्लेक्झिबिलिटी असू शकते. परंतु या आराखड्यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, की लघुत्तरी प्रश्न हे जास्तीत जास्त गुणांचे विचारलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे 3 आराखडे आपण तयार केलेले आहेत. आता हे 3ही आराखडे आपल्याला एका संविधान तक्त्यामध्ये, एका तक्त्यामध्ये बसवायचे आहेत. त्याला आपण म्हणतो संविधान तक्ता. तर हा संविधान तक्ता या ठिकाणी दिलेला आहे. उपघटक जे आधीचे उपघटक आहेत ते सगळे या ठिकाणी मांडले आहेत. त्यानंतर उद्दिष्ट या ठिकाणी मांडलेले आहेत, की ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य आणि प्रत्येक उद्दिष्टानुसार प्रश्न प्रकार कोणता आहे त्यासाठी सुद्धा आपण बायफर्केशन केलं आहे, की वस्तुनिष्ठ, लघुत्तरी, दीर्घोत्तरी. आकलनामध्ये सुद्धा 3 प्रश्न प्रकार मांडलेले आहेत. तसंच उपयोजन आणि कौशल्यामध्ये सुद्धा 3 प्रश्न प्रकार मांडलेले आहेत. मग यानुसार आयताच्या क्षेत्रफळावर आपल्याला फक्त 2च गुणांचे प्रश्न विचारायचे आहेत, जे आपण या ठिकाणी वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकारामध्ये विचारले आहेत आणि ह्याची टोटल बेरीज या ठिकाणी मांडलेली आहे. आता हा जो तक्ता या ठिकाणी मांडला आहे, या ठिकाणी खाली तळटीप आपण दिलेली आहे, की कंसातील अंक हे प्रश्न संख्या, म्हणजे हा जो कंसातला अंक आहे हा प्रश्न संख्या दर्शवतो आणि कंसाबाहेरचा अंक म्हणजे हा अंक गुण दर्शवितो, म्हणजे त्या प्रश्नाला किती गुण आहेत हे या ठिकाणी दर्शवितात. आणि व म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न, ल म्हणजे लघुत्तरी प्रश्न आणि दी म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्न. ठीक आहे, अशी याची मांडणी केलेली आहे. आता हा जर संविधान तक्ता वाचायचा असेल तर आपण कसा वाचणार, की बघा चौरसाचे क्षेत्रफळ यावर आधारित या चाचणीमध्ये 2 गुणांचे प्रश्न विचारलेले आहेत. 2 गुणांचे एकूण प्रश्न विचारलेले आहेत आणि ते दोनही प्रश्न कसे आहेत तर वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकारातले आहेत. म्हणजे या ठिकाणी बघा जे आपण उपघटकानुसार मार्क्स दिले होते त्यामध्ये सुद्धा चौरसाचे क्षेत्रफळ यावर फक्त 2 गुणांचेच प्रश्न विचारले आहेत. मग तेच प्रश्न आपण इकडे चाचणीमध्ये
संविधान तक्त्यामध्ये या ठिकाणी रिफ्लेक्ट झालेले आहेत की चौरसाच्या क्षेत्रफळावर फक्त 2च गुणांचे प्रश्न विचारलेले आहेत आणि तेही वस्तुनिष्ठ प्रश्न विचारलेले आहेत. आता या संविधान तक्ता तयार झाल्यानंतर आपल्याला चाचणी काढायची आहे. ती चाचणी कशी आहे ते सुद्धा आपण पाहूयात. तर चाचणीसाठी आवश्यक असणारी सगळी माहिती आधी आपण चाचणी सुरू करायच्या आधी लिहिणार आहे की विषय गणित आहे, इयत्ता 5वी आहे, गुण त्याचे 25 आहेत आणि वेळ हा आपण त्याला 1 तास दिलेला आहे. सूचना दिलेल्या आहेत की सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. उजव्या बाजूच्या कंसातील अंक हे गुण दर्शवितात. हे जे अंक दिलेले आहेत हे गुण दर्शवितात आणि आता आपली चाचणी चालू होणार आहे. जसं याआधी पण आपण सांगितलेलं आहे की वस्तुनिष्ठ प्रश्न हे चाचणीच्या सुरुवातीला असले पाहिजेत. लघुत्तरी प्रश्न हे चाचणीच्या मध्यभागी असले पाहिजेत आणि दीर्घोत्तरी प्रश्न हे चाचणीच्या शेवटी असले पाहिजे. आता गणित ह्या विषयामध्ये दीर्घोत्तरी प्रश्न म्हणजे काय? तर ज्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना जास्तीत जास्त स्टेप्सचा वापर करावा लागतो, जास्तीत जास्त पायऱ्या येतात, त्याला आपण दीर्घोत्तरी प्रश्न असं गणिताच्या बाबतीत म्हणणार आहे. तर प्रश्न पहिला बघा आपण वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकारामधला घेतलेला आहे की रिकाम्या जागी शब्द लिहून विधाने पुन्हा लिहा. आणि या ठिकाणी दिला आहे पहिला प्रश्न की आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र रिकामी जागा आहे. किती गुणांचा प्रश्न आहे? 1 गुणांचा प्रश्न आहे. त्यानंतर याच ठिकाणी आयतावर आधारित आणखी एखादा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे का? तर हो आहे. कारण आपण आधीच्या आराखड्यांमध्ये काय म्हटलं होतं की वस्तुनिष्ठ प्रश्न या ठिकाणी 2 विचारायचे आहेत. आयताचे क्षेत्रफळ यावर आधारित. म्हणजे 2 वस्तुनिष्ठ प्रश्न आयताचे क्षेत्रफळ यावर आधारित मला चाचणीमध्ये दिसले पाहिजेत आणि एकूण किती गुण आहेत ह्याला? तर 2 गुण आहेत. हे सगळं रिफ्लेक्ट माझ्या चाचणीमध्ये झालं पाहिजे. तर त्याच पद्धतीने इथे बघा आयताच्या क्षेत्रफळावर आधारित 1 गुणांचा वस्तुनिष्ठ मला या ठिकाणी मिळाला आणि दुसरा वस्तुनिष्ठ प्रश्न आयताच्या क्षेत्रफळावर आधारित या ठिकाणी टाकला आहे की एका आयताची लांबी 25.8 सेंटीमीटर आणि रुंदी 2.5 सेंटीमीटर आहे. तर त्या आयताचे क्षेत्रफळ रिकामी जागा आहे. म्हणजेच असे 2 आयताच्या क्षेत्रफळावर आधारित प्रश्न कोणते? वस्तुनिष्ठ प्रश्न हे मी चाचणीमध्ये टाकलेले आहे जे आपल्या संविधान तक्त्यामध्ये आपण लिहिलेलं आहे. बघा आयताचे क्षेत्रफळ वस्तुनिष्ठ प्रश्न 1 मार्कांचा, वस्तुनिष्ठ प्रश्न 1 मार्कांचा, असे किती मार्कांचे प्रश्न? 2 गुणांचे. सूत्र लिहा हे ज्ञानात्मक उद्दिष्टावर आधारित आहे आणि प्रश्नांचं उत्तर काढायला आकलनात्मक उद्दिष्टावर आधारित आहे. कुठला प्रश्न? तर आयताचे क्षेत्रफळ काढा. ही जी चौथी रिकामी जागा आहे वस्तुनिष्ठ ती आपली कशावर आधारित आहे? तर आकलन ह्या उद्दिष्टावर आधारित आहे. अशा पद्धतीने चाचणी ह्या संविधान तक्त्याला मॅच करायची आहे. तशा पद्धतीचे प्रश्न घटक चाचणीमध्ये टाकायचे आहेत. घटक चाचणीसाठी तसे प्रश्न काढायचे आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे की पुढील उदाहरणे सोडवा. यामध्ये सुद्धा उपघटकानुसार प्रश्न प्रकारानुसार आपण आणि उद्दिष्टानुसार प्रश्नांची मांडणी या ठिकाणी केली आहे की एका चौरसाची बाजू 32.2 मीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती? एका आयताची लांबी 25.5 मीटर आणि रुंदी 3.8 मीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती? आणि पुन्हा चौरसाकृती क्षेत्रफळावर आधारित आपण या ठिकाणी प्रश्न टाकला आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे पुढील उदाहरणे सोडवा. आता हा जो दुसरा प्रश्न आहे हा 2 गुणांसाठी एक प्रश्न आहे. ठीक आहे, म्हणजे बेत्रिक 6 गुणांचे म्हणजे प्रत्येकी 2 गुण असे 6 गुण आपण या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे पुढील उदाहरणे सोडवा. हा एकूण 9 गुणांसाठी प्रश्न आहे म्हणजेच हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे आणि प्रत्येक प्रश्नाचे गुण किती आहेत? 3 गुण आहेत. म्हणजेच दीर्घोत्तरी प्रश्न प्रकाराचे आपण 3 प्रश्न या ठिकाणी टाकलेले आहेत. ते आपण संविधान तक्त्याला मॅच करायचे आहेत नंतर. तर कोणते प्रश्न टाकलेले आहेत की 36.3 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती भूखंडावर मुरुम पसरवण्याचा खर्च दर चौरस मीटरला 42 रुपये प्रमाणे किती होईल? आता हा प्रश्न कशावर आधारित आहे? तर चौरसाचे क्षेत्रफळ यावर आधारित आहे आणि तो कसा आहे? तर शाब्दिक उदाहरणांवर आधारित आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न काय आहे?
तर एका आयताकृती बागेची लांबी 130 मीटर आणि क्षेत्रफळ 9100 चौरस मीटर आहे. तर बागेची रुंदी किती? हा प्रश्न सुद्धा शाब्दिक उदाहरणांवर आधारित असलेला आपण टाकलेला आहे. त्यानंतर प्रश्न चौथा हा किती गुणांसाठी आहे? तर 6 गुणांसाठी प्रश्न आहे. एका आयताकृती मैदानाची लांबी 60 मीटर आणि रुंदी 35 मीटर आहे. तर या मैदानालगत आतून चारही बाजूंनी 1.5 मीटर रुंदीचा रस्ता आहे. तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती? आता याला आपण 6 गुण दिलेले आहे. याचा अर्थ हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे. यामध्ये स्टेप्स जास्त असणार आहेत, पायऱ्या जास्त असणार आहे, म्हणून आपण ह्याला जास्त गुणदान केलेलं आहे. अशा पद्धतीने कुठल्याही घटकावर आधारित घटक चाचणी तयार करायची आहे. मग घटक चाचणी तयार करताना आधी 3 प्रकारचे आराखडे तयार करायचे आहेत. एक म्हणजे उपघटकानुसार आराखडा, दुसरं म्हणजे प्रश्न प्रकारानुसार आराखडा आणि तिसरं म्हणजे उद्दिष्टानुसार आराखडा. त्या 3ही आराखड्यांचं नियोजन किंवा आखणी ही संविधान तक्त्यामध्ये तयार करायची आहे. त्यावरून संविधान तक्ता तयार करायचा आहे आणि संविधान तक्त्यानुसार आता जी चाचणी बघितली तशा पद्धतीने चाचणी तयार करायची आहे. मला असं वाटतं हा भाग तुम्हाला या ठिकाणी समजला असेल. तर आता यावर आधारित प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला प्रश्न कसे विचारले जातात? तर घटक चाचणी म्हणजे काय? आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे घटक चाचणी म्हणजे काय, ते तुम्ही या ठिकाणी सांगू शकणार आहात. त्यानंतर इयत्ता 5वी साठी गणित या विषयातील कोणत्याही एका घटकावर आधारित चाचणी तयार करा. असा जर प्रश्न आला तर तुम्हाला जो घटक दिलेला आहे त्या घटकावर आधारित चाचणी तयार करणं गरजेचं आहे. त्यासाठी आधी 3 आराखडे संविधान तक्ता देणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीने आज आपण घटक चाचणीची निर्मिती कशी करायची हा भाग पाहिलेला आहे. मला असं वाटतं व्हिडिओमध्ये जो भाग सांगितला आहे, जो मुद्दा सांगितला आहे तो तुम्हाला कळला असेल. जर काही समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा. ज्या ठिकाणी समजलं नाही त्या ठिकाणी चॅट बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की टाका. हा भाग समजला नाही म्हणून तुमच्या शंकेचं निरसन करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा की जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा उपयोग होईल. थँक यू. पुढच्या भागामध्ये आपण पुढचा भाग बघूया.